पुढच्या 5 मिनिटात मी तुम्हाला 5 अशा पुस्तकांबद्दल सांगणार आहे जी पुस्तकं प्रत्येक मराठी वाचकानं आवर्जून वाचली पाहिजेत. चला सुरू करूया. एखाद्या पुस्तकात कितीही ज्ञान असलं तरी ते मनोरंजकच नसेल तर तुम्ही 5 पानाच्या पुढे असं पुस्तक वाचूच शकणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं पुस्तक जे मी रेकमेंड करीन ते असेल रणजित देसाई लिखित श्रीमान योगी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अनेक पुस्तकं येऊन गेलेली आहेत. मात्र एखाद्या नवोदित वाचकासाठी जो मराठी लिखाण डिस्कवरच करत आहे अशा व्यक्तीसाठी श्रीमान योगी हे अतिशय योग्य पुस्तक आहे. कारण याच्यात छत्रपतींच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटना या तर आहेतच, जसं की अफजल खानाचा वध करणं, आग्र्याहून सुटका इत्यादी. मात्र या घटना घडून गेल्यानंतर जेव्हा ते स्वतःच्या आप्तस्वकीयांशी संवाद साधायचे तेव्हा कशा पद्धतीनं संवाद साधला गेला असेल. अफजल खानाचा वध करण्यासाठी जेव्हा महाराज निघाले तेव्हा त्यांच्या मनात कशी घालमेल सुरू असेल किंवा वध करून आल्यानंतरच्या त्यांच्या भावना कशा असतील, या ज्या पर्सनल गोष्टी आहेत या जाणून घेण्याची आपल्याला कायम उत्सुकता असते. आणि या गोष्टी कोणीच जाणू शकत नाही कारण तो एक घडून गेलेला इतिहास आहे. आणि बखरकारांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते खूप मुद्देसूद लिखाण आहे किंवा त्याच्यामध्ये घटना आहेत मात्र त्याच्यात भावना नाही आहेत. आणि ही कमतरता जी आहे ती रणजित देसाई यांनी भरून काढली आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक इतिहास आणि कल्पना यांची एक अतिशय सुंदर अशी सरमिसळ आहे. त्यामुळे ज्यांना मनोरंजनातून इतिहास शिकायचा असेल अशांनी श्रीमान योगी हे पुस्तक जरूर वाचावं. पुस्तक वाचण्याचं दुसरं आणि महत्त्वपूर्ण कारण असतं कल्पना. आपण एखादा चित्रपट बघतो तेव्हा आपल्या कल्पनेला फारसा वाव नसतो. जी काही दृश्य असतात ती आपल्या समोरच घडत असतात. मात्र जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपली कल्पनाशक्ती बहरत असते. आपण एखादी घटना वाचतो, एखादा प्रसंग वाचतो तेव्हा ती खोली, तो परिसर, ती पात्र फक्त वर्णनातून आपल्या समोर उभी राहत असतात. आणि म्हणूनच असं म्हटलं गेलेलं आहे की जी व्यक्ती जास्तीत जास्त पुस्तकं वाचते, वाचन करते, त्या व्यक्तीची कल्पनाशक्तीसुद्धा दांडगी असते. त्यामुळे कल्पनाशक्तीची मजा तुम्हाला वाचनातून घ्यायची असेल तर नारायण धारप यांचं अनोळखी दिशा हे लघुकथांचं पुस्तक जरूर वाचा. धारपांच्या गोष्टीमध्ये तुम्हाला विविध प्रकारची भीती अनुभवायला मिळेल. साधारण जी भीती आपण फक्त इंग्रजी चित्रपटातून अनुभवतो तीच भीती आपल्या मराठी कादंबऱ्यांमधून आणि मराठी भयकथांमधून सुद्धा अनुभवता येऊ शकते. याची प्रचिती तुम्हाला नारायण धारपांच्या कथा वाचताना येईल. पुस्तक वाचण्याचं तिसरं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे भाषेची समृद्धी. जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो तेव्हा त्या लेखकाची भाषा आणि ते पुस्तक ज्या भाषेत लिहिलं गेलेलं आहे ती भाषा देखील आपण कळत नकळत आत्मसात करत असतो. त्यामुळे नवीन शब्द शिकायचे असतील, शब्दसंचय वाढवायचा असेल, भाषा समृद्ध करायची असेल तर पुस्तक वाचनासारखं दुसरं साधन नाही. त्यामुळे ज्या वाचकांना इंग्लिश पुस्तकं वाचायला सुरुवात करायची असेल अशांसाठी डॅन ब्राऊन यांचं दा विंची कोड हे पुस्तक मी रेकमेंड करते. या पुस्तकातली जी भाषा आहे ती एका मराठी वाचकाला सुद्धा अतिशय सुरळीतपणे कळू शकेल अशा पद्धतीनं लिखाण केलं गेलेलं आहे. या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कथानकाची गती. अशी फार कमी पुस्तकं असतात जी आपण हातात घेतल्यानंतर खाली ठेवूच शकत नाही. त्यातलंच एक हे पुस्तक आहे. किंबहुना डॅन ब्राऊन यांनी लिहिलेली सगळीच पुस्तकं अशी आहेत कारण प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक प्रकरण हे इतकं रंजक आहे आणि इतकं गतिमान आहे की तुम्ही एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणाकडे ओढले जाता आणि असं करता करता पुस्तक कधी संपतं हेच आपल्याला कळत नाही. या पुस्तकांचा जो प्रकार आहे हा थ्रिलरमध्ये किंवा मिस्ट्री या कॅटेगरीमध्ये आपल्याला मोडता येईल. त्यामुळे अशा पद्धतीचं लिखाण तुम्हाला आवडत असेल तर डॅन ब्राऊन यांची पुस्तकं नक्की वाचा. पुस्तक वाचण्याचं चौथं आणि महत्त्वपूर्ण कारण म्हणजे संस्कृती. साहित्य आणि संस्कृती यांचा एक खूप घनिष्ठ संबंध आहे जो आपल्याला नाकारताच येणार नाही. या लेखकाची जी कला आहे आणि लिहिण्याची जी पद्धत आहे ती इतकी आकर्षक आहे की त्याच्यातून त्यांनी एक अवघी संस्कृती आपल्यासमोर उभी केलेली आहे. आणि या लेखकाचं नाव आहे चि.वी. जोशी. चिमणराव गुंड्याभाऊ, आमचा पण गाव
आणि चिमणरावाचं चरहाट अशा पद्धतीची अनेक पुस्तकं तुम्हाला बाजारात सापडतील. या पुस्तकांमध्ये पुण्यातल्या एका कुटुंबाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातला भारत कसा होता, स्वातंत्र्यपूर्व काळातलं पुणे कसं होतं, तेव्हाची संस्कृती कशी होती, या सगळ्याचा परिचय तुम्हाला विनोदाच्या माध्यमातून करून घ्यायचा असेल तर चिवी जोशी यांची पुस्तकं नक्की वाचा. आणि आता पुस्तक वाचण्याचं 5वं आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे ज्ञान वाढवणं. साधारण अशी जी पुस्तकं असतात जी ज्ञान देणारी असतात, प्रीची पुस्तकं असतात, त्यांना फारसे वाचक लाभत नाही. कारण अशी पुस्तकं वाचताना मुळात आपल्याला कंटाळा येतो, झोप येते, किंवा माहितीच जर करून घ्यायची असेल तर आपण गुगलवर सुद्धा वाचू शकतो. मग पुस्तकच वाचण्याचं कारण काय? असं एक पुस्तक आहे जे या सगळ्या विचारांना छेद देतं, आणि ते पुस्तक म्हणजे योगी कथामृत, किंवा इंग्लिशमध्ये ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी. हे पुस्तक परमहंस योगानंद नावाचे एक योगी होते, जे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भारतामध्ये प्रिसाइजली कलकत्त्यात राहणारे होते. कलकत्त्याहून हे अमेरिकेत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी योग आणि अध्यात्म याचा प्रचार आणि प्रसार केला. मात्र हे पुस्तक त्यांच्या आध्यात्मिक अनुभवांबद्दल आहे. आध्यात्मिक अनुभव इतक्या रंजक पद्धतीनं मांडले आहेत की आपल्याला कुंडलिनी काय असते, योग साधना काय असते, मनावर नियंत्रण कसं ठेवावं, गुरु शिष्य परंपरा काय असते, या सगळ्या गोष्टीची प्रचिती इतकी सहज होऊन जाते की आपण ज्ञान संपादन करत आहोत अशी भावनाच मनात येत नाही, आणि मनोरंजन होता होता आपल्याला ज्ञानप्राप्तीसुद्धा होते. ही होती माझी 5 पुस्तकांची लिस्ट. यातली किती पुस्तकं तुम्ही वाचली आहेत हे खाली लिहून कळवा. जर तुमच्या मनात एखादं पुस्तक असेल ज्याच्याविषयी मी बोलावं अशी तुमची इच्छा असेल तर त्याविषयी सुद्धा कळवा. धन्यवाद.